रेल्वे ग्रुप डी एक्झाम येणार आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे सायन्सवर 25 प्रश्न विचारले जातात, ते पण NCERT बेस्ड असतात. तर मराठी मीडियमवाल्यांचं असं होते, त्यांना NCERT समजत नाही, तर एकदम सोप्या भाषेत आपण NCERT समजून घेणार आहे. एक टॉपिक पाहणार आहे, या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न विचारले जातील आणि असे आपल्याला 2 ते 3 प्रश्न कवर करायचे आहे प्रत्येक टॉपिकमधून, इम्पॉर्टंट टॉपिकमधून, आणि आपल्याला 25 मार्क्सपर्यंत पोहोचायचं आहे. तर आज आपण पाहणार आहे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ह्युमनची डायजेस्टिव्ह सिस्टीम काम कशी करते ते आपण आज पाहणार आहे. मी जे पॉईंट सांगतील ते तुम्ही नोट डाऊन करत चला आणि ॲज अ नोट्स म्हणून तुम्हाला एक्झाममध्ये ते काम येईल. चल तर आपण आज पाहूया ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम आपण जेव्हा जेवण करतो, अन्न खातो, ते दाताद्वारे आपण चावल्या जाते. दाताद्वारे चावलं जातो आणि तोंडामध्ये एक ग्लँड असते, हे सलायवरी ग्लँड, जी सलायवा सिक्रेट करते आणि तो सलायवा आपल्या अन्नामध्ये मिक्स होतो. याच्यामध्ये एक एन्झाईम असते, अमायलेज एन्झाईम. काय होते, आपण बारीक चावतो, एक पाईप असते, फूड पाईप, जो स्टमकला कनेक्ट असतो. हा फूड पाईप जो असतो तो असतो इसोफेगस, ठीक आहे, हा स्टमकला कनेक्ट असतो, ठीक आहे. नंतर जे आपल्या स्टमकमध्ये असते गॅस्ट्रिक ग्लँड. स्टमकमध्ये काय असते, गॅस्ट्रिक ग्लँड. हे गॅस्ट्रिक ग्लँड काय करते, HCl, पेप्सिन आणि म्युकस रिलीज करते. HCl काय करते, हे HCl फूड जे आपण खातो त्याच्यामध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे असते यांना नष्ट करते. पेप्सिन काय करते, प्रोटीनचं डायजेशन करते. आणि म्युकस जे असते, जी स्टमकची लायनिंग असते, इनर लायनिंग, त्याला प्रोटेक्ट करते. हे म्युकसचं काम आहे. एक तुम्ही डायग्राम बघून घ्या, ही डायग्राम, हे जे दिसते हे आहे स्टमक, हे आहे लिव्हर. या लिव्हरमध्ये हे जे दिसते ना, हे आहे गॅल ब्लॅडर. जर तुम्ही 10th NCERTचं लाईफ प्रोसेस हा चॅप्टर पाहिला, त्याच्यामध्ये तुम्हाला ही डायग्राम दिसून येईल. तर आपण पाहणार होतो आता लिव्हरमध्ये गॅल ब्लॅडर असते. हे गॅल ब्लॅडर बाईल ज्यूस सिक्रेट करते. ह्या बाईल ज्यूस सिक्रेट करते. याचे 2 फंक्शन आहे. एक फंक्शन म्हणजे जे फूड आहे, या फूडला अल्कलाईन करते. अल्कलाईन म्हणजे pH असला 7 हा नॉर्मलवर असतो. लेस दॅन 7 झाला तर ते ॲसिडिक बनते आणि ग्रेटर दॅन 7 झाला तर तो आपला अल्कलाईन बनते. तर हे फूडला अल्कलाईन बनवते. सेकंड फंक्शन म्हणजे इमल्सिफिकेशन म्हणजे जे फॅट्सचे मोठे मोठे ग्लोब्युल आहे यांना लहान लहान करते. झालं सेकंड फंक्शन. जे पॅनक्रियाज आहे हे बघून घेता, हा जो पार्ट दिसतो तुम्हाला, हा आहे पॅनक्रियाज. या पॅनक्रियाजमध्ये पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज होते. हे काय करते, PLT. काय लक्षात ठेवायचं, PLT. P म्हणजे पॅनक्रियाटिक अमायलेज, L म्हणजे लायपेज आणि T म्हणजे ट्रिप्सिन. ट्रिप्सिन जे आहे हे प्रोटीनचं डायजेशन करते. L फॉर लायपेज हे फॅट्सचं इमल्सिफिकेशन करते. आणि पॅनक्रियाटिक अमायलेज जे आहे, हे पॅनक्रियाटिक अमायलेज कार्बोहायड्रेट जे आहे, डायजेशनला मदत करते हे कार्बोहायड्रेट, ठीक आहे. नंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होते, कन्वर्जन होते. PA लक्षात ठेवायचं. प्रोटीनचं कन्वर्जन कशात होते, अमिनो ॲसिडमध्ये. PA अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्जन होते. सेकंड काय आहे, फॅट्सचं कन्वर्जन कशामध्ये होते, फॅटी ॲसिडमध्ये होते आणि ग्लिसरॉलमध्ये होते. फॅट्सचं कन्वर्जन फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये होते. आणि नंतर कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन हे ग्लुकोजमध्ये होते. इन शॉर्ट डायजेशन होते. स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होते, डायजेशन होते कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सचं. हे जे आहे हे डायजेस्ट झालेले, म्हणजे अन्नातून जे डायजेस्ट होते ते आहे. पण अनडायजेस्टिव्ह जे फूड आहे, जे डायजेस्ट होत नाही बॉडीमध्ये, त्याचं काय होते, जे अनडायजेस्टिव्ह फूड आहे हे काय होते, लार्ज इंटेस्टाईनमध्ये जाते. लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर लार्ज इंटेस्टाईनचं काम काय आहे, याच्यामधलं जे वॉटर आहे, अनडायजेस्टिव्ह फूडमधलं जे वॉटर आहे ते ॲब्झॉर्ब करते आणि जे वेस्ट मटेरियल आहे ते ॲनसच्या माध्यमातून ते रिलीज करते. अशा प्रकारे आपलं बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू राहते. हा व्हिडिओ तुम्हाला 2 ते 3 मार्क्स देऊन जातील जर एक्झाममध्ये याचा प्रश्न आला तर, आणि हमखास येतात. त्याच्यामुळे हा चांगला अभ्यास करा. मी तुम्हाला असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल आणि मेन टॉपिक जे आहे ते आपल्याला मार्क्स देऊन जातात, असे जर टॉपिक तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना पण ही इन्फॉर्मेशन जाईल. थँक्यू.